आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या सर्व काही परिवारासह गणपती दर्शनाला थेऊरच्या. आणि ऊन उतरल्याच्या नंतर आम्ही सगळेच चाललेलो आहेत. आका, ताई आणि आई पण आहे. आम्ही सगळे चाललो आहे. वेदूला पण घेऊन चाललो आहे. आणि तिथे गेल्याच्या नंतर इथंच छोट्या मुलांचे खेळणे लागले. त्या वेदू म्हणतो ते मला बसायचं आहे. इथं आम्ही गाडी पार्किंग केली आणि बाहेर निघालो होतो. तिथेच पलीकडे बघू शकता, पलीकडे छोटे छोटे दुकानं लागलेले इथं. दुर्वा, फुलं जे पण देवाला वाहण्यासाठी असते ते पूजेचं सामान सगळं काही लागलेलं आहे. पलीकडे आजी मावशी खूप छान असं भाजी लावलेली आहे त्यांनी संध्याकाळच्या टायमिंगला. आम्ही इथं चप्पल सोडल्या आणि देवाला प्रसाद आणि वेदूने तिच्या हातामध्येच घेतले बाप्पाचं सगळं. तिथून पुढे आम्ही तिथे छोट्या मोठ्या देवाचे पुस्तकं होते. तिथूनच पुढं आम्ही गेलो प्रदर्शनासाठी. इथे एक वयस्कर आजी होत्या. वय झाले तरीसुद्धा पोटासाठी त्यांनी छोटंसं पूजेच्या सामानाचा स्टॉल लावलं होतं. नंतर आम्ही दर्शनासाठी आलो. पण असं झालं की आम्ही आलेलो होतो आणि मंदिराचं काम चालू होतं आतमध्ये, त्यामुळं मंदिर बंद केलेलं आहे. आम्ही इथंच बाहेरून मुखदर्शन घेतलं. आम्हाला माहीत नव्हतं की मंदिराचं काम चालू आहे म्हणून मंदिर बंद आहे. अष्टविनायकापैकी 2-3 मंदिरामध्ये असंच मंदिराचे काम चालू आहे. त्याच्यामुळं अगोदर थोडंसं कुठेतरी विचारपूस करून तुम्हीही नंतर कधी जर गणपती दर्शनासाठी जाणार असाल तर नक्की एकदा चौकशी करा. कारण की गेल्याच्यानंतर काय होतं, आपण भरपूर लांबून जातो आणि दर्शन होत नाही. त्याच्यामुळं नक्की करा. काय नाही, ठीक आहे. आम्ही मुखदर्शन घेतलं बाहेरून आणि बाकी सगळ्यांचे दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही नंतर बाजूला इकडं वेदूनी पण दर्शन घेते. खाली दिवा लावलेला आहे आणि तिने केस लागणार तोपर्यंतच पटकन तिला साईडला घेतले. इथून पुढे आम्ही दर्शन झाल्याच्यानंतर चाललेलो आहे बाहेर. इथं एक गणपतीचे तिथं मूर्ती त्या खूप छान तयार केलेल्या आहे, तिथं भेटत आहेत. आणि परिसर अतिशय सुंदर होता. आणि आम्ही आमच्या चप्पल घेतल्या आणि तिथूनच आम्ही बाहेर निघलो. इथून बाहेर निघल्याच्यानंतर आम्ही बघत होतो संध्याकाळच्या टायमिंगला की भाज्या ते खूप छान होत्या लागलेल्या. तिथंच एका मावशीपाशी आता आम्ही बघतोय की जांभळं आहेत आणि जांभळं घेतले. आणि इकडं घरात सुकली लागत होती, त्याच्यामुळं या 2-3 जणी बघत होत्या. आजीचं खूप वय झाले तरीसुद्धा ते एवढा मोठा सामान घेऊन बसले होत्या विकायसाठी. मग आम्ही बघितलं, पण ते लागत जे होतं तेच भेटलं नाही. त्याच्यामुळे आम्ही तिथून थोडं बघितलं आणि तिथून नंतर बाकीच्या सामानाचं त्याची हे केली. आणि वेदू फक्त तिथं गेल्याच्यानंतर पाहत होती की तिला तिच्या आवडीचं काही भेटतं आहे का. भरपूर खेळणीचे दुकान होते तिथं आणि इथं सामान बघितलं. काय घेते वेदू? इथं आमच्या दोन्ही पण बच्चे कंपनी बसायचे म्हणले होते. ते स्टार्टिंगलाच तिचा हट्ट होता की बसायचं आहे म्हणून. पण जायच्या टायमिंगला आम्ही मग दर्शन घेतलं आणि टाईम होईल त्याच्यामुळं आता बसवलं आहे. साई पण बसवला कारण तो बोलत होता बसायचं आहे मला. मग त्याला बसवलं गाडीमध्ये आणि तो उभा राहत होता, पण तिच्या बाबाने तरी पण त्याला बसवलं. बसला होता छान मग तो. अरे आमचं दर्शन झालं होतं. आता आम्ही झाल्याच्यानंतर आम्ही घरी निघणार होतो.